रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। कशा आहात? नवरात्राचे कसे काय दिवस चालले? उपवास व्यवस्थित चालले असतील आणि ह्या नवरात्राच्या उपवासाचं तर काही एवढं वाटत नाही। आता मी माझा व्हिडिओ दाखवत आहे बड्डे म्हणजे आत्ताच्या पोरी काय नवीन काढले की 12 महिने ते एक महिन्याला ते लहान मुलाचा बड्डे करतात। जन्माला आला 1 महिना झाला की ते काहीतरी काढून बड्डे करतात। आम्हाला काही मुलं होत नव्हती का? पण आता कसे आहे 12 बड्डे तर आम्ही कधी केले नाही, एकच बड्डे करायचा, तो पण आपला छोटासा छानसा। पण आत्ताचं फॅड फार वेगळं आहे, आत्ताच्या मुली वेगळे व्यवस्थित असं काही नाही। दर महिन्याला ते करायचं, त्याच्यासाठी वेळ काढायचा, इथे फुगे लाव तिथे फुगे लाव, दर महिन्याला बड्डे, दर महिन्याचा बड्डे त्याचा काढायचा, त्याचे फोटो टाकायचे। आता सगळा काळ बदलला आहे, मुलंसुद्धा बदलली, कॉम्प्युटर युग झालं आहे, मुलांची डोके फास्ट चालू लागले आता। त्यामुळे आता सगळं काही असं वेगळंच वाटतं की मूल झालं, जन्माला आलं की ते त्यांच्यातच बिझी राहतात, आपलं ते काहीही ऐकून घेत नाही आणि आपलं त्यांना पटतं नाही। आजकालच्या मुलींना त्यांना त्यांच्या पद्धतीने बड्डे करणं, काही ते करून त्या बाळाला नका काही समजेना, पण ते 12 महिन्याचं तरी होऊ द्या। 1 वर्ष झाल्यावर तुम्ही व्यवस्थित बड्डे करतातच, तेव्हा पण करतात मोठा बड्डे, पण 12 दिवस हे बड्डे हे मला अजिबात पटत नाही। काय करणार, पाहायचं, माझ्याही सुना तेच करतात। पहिला मुलगा झाला की ते सगळे 12 दिवस बड्डे, 12 महिने बड्डे, हे सर्व करून मग त्याचे फोटोत पैसे घालायचे, सर्व 1 महिन्याचा फोटो करून ठेवायचा आणि पुढे मोठे मुले झाले की लाता घालायला सुरुवात करतातच। त्यांना काही एक पडलेलं नाही की आपले किती फोटो काढले, आपले किती काय केले, हे त्यांनाही काही करा कौतुक, पण ते लाता घालायला मोकळे। तुम्ही 1 महिन्यापासून जरी 12 त्यांचे फोटो काढलेले असले तरी ते पाहण्यासुद्धा त्यांना हे नाही, ते त्यांच्या ह्याच्यातच बिझी राहतील। पुढचा काळ तर फार अवघडील। आता तरी आईबापाचं थोडंफार ऐकत असतील, पण पुढं काही ऐकणार नाही। किती कौतुक करा, किती काही करा, पण पुढे अवघड आहे सगळं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही जर चुकीचं वाटल्यास कमेंट करा।